Practice set 2.2. Solve the following quadratic equation by factorization method. So problem number 7. Quadratic equation दिला आहे आणि याला आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तो फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व करताना काय करायचं असते, फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशिएंटचं मल्टिप्लिकेशन करायचं असते आणि त्याचे असे फॅक्टर्स वाढायचे असतात की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन, फर्स्ट टर्मचं कोएफिशिएंट आहे √2 इंटू थर्ड टर्मचं कोएफिशिएंट आहे 5√2. याचं मल्टिप्लिकेशन 5 √2 इंटू √2 म्हणजे 2, 2 इंटू 5 म्हणजे 10. √2 इंटू √2 √4, 4चं √2, 2 इंटू 5 10. तर फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन आलं 10. आता याचे असे फॅक्टर्स पाडायचे की त्याची सम मिडल टर्म एवढी पाहिजे, 7 आली पाहिजे. तर मग 5 इंटू 2, 5 + 2 7 होईल. मल्टिप्लिकेशन प्लसमध्ये आहे तर दोन्ही प्लस, नाही तर दोन्ही मायनस, पण आपल्याला आन्सर +7 पाहिजे आहे. तर मग दोन्ही प्लस घेतले तर +5 + 2, 5 + 2 7. मग आपण काय करू शकतो, स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे 7x आहे त्याला 5x आणि 2x लिहू शकतो. म्हणजे काय होईल, √2x² आणि स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे 7xला लिहू शकतो 5x + 2x, 5x + 2x + 5√2 = 0. आणि मग दोन टर्मची पेअर, या पहिल्या 2 टर्मची एक पेअर होईल, दुसऱ्या 2 टर्मची एक पेअर होईल. आणि त्याच्यानंतर काय करावं लागते, कॉमन काढावं लागते. तर पहिल्या पेअरमधनं काय कॉमन निघेल, पहिल्या पेअरमध्ये कॉमन निघेल x. काय कॉमन निघेल, x कॉमन काढलं तर इथे दोनदा x² आहे आणि इथे x आहे, म्हणजे एकदा x आपण कॉमन काढू शकतो. x कॉमन काढलं तर इथे राहील √2 आणि x² मधला एक x कॉमन निघाला, प्लस याच्यातलं काय कॉमन निघालं, x, म्हणजे काय उरलं 5, प्लस याच्यातनं बघा काय कॉमन निघते. आता √2 आहे आणि या 2ला आपण 2 वेळा √2 लिहू शकतो. √2 म्हणजे 2, याचा अर्थ इथे √2 आणि इथे 2 वेळा √2 लिहू शकतो. म्हणजे √2 आपण कॉमन काढू शकतो. √2 कॉमन निघालं तर 2ला 2 वेळा √2 लिहू तर एक √2 कॉमन निघालं, तर एक √2 आणि x इथे राहील, प्लस याच्यातलं √2 कॉमन निघालं तर किती उरेल, 5 = 0. आता बघा फर्स्ट ब्रॅकेटमध्ये √2x + 5, √2x + 5 दोन्ही ब्रॅकेटमध्ये सेम आहे, म्हणजे कॉमन काढायचं. √2x + 5, मग सेकंड ब्रॅकेटमध्ये काय राहील, x + √2 = 0. तर 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 मिळत आहे. 2 ब्रॅकेटचं, एक तर पहिली ब्रॅकेट 0 राहील, नाही तर दुसरी, म्हणजे √2x + 5 = 0 और x + √2 = 0. आता मग xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 5ला राईट हँड साईडला लावावं लागेल. 5 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. म्हणजे काय होईल, √2x = 5 राईट हँड साईडला झालं तर प्लसचं होईल -5. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशनची संख्या डिवाईड होते, म्हणजे x = -5 अपॉन मल्टिप्लायची संख्या डिवाइड म्हणजे √2. आणि इथे काय होईल, √2ला राईट हँडला न्यावं लागेल, तर राईट हँडला जाईल नंबर तर त्याची साईन काय होईल, चेंज होईल. x = +2 इकडे गेल्यानंतर -√2 होईल.
ठीक आहे. दीज आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा प्रॉब्लेम नंबर 8. याला पण आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडनी सॉल्व करायचं आहे. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर कसं सॉल्व करावं लागेल? फर्स्ट आणि थर्डच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर त्याचे असे फॅक्टर्स पाडावं लागेल की त्याची सम मिडल टर्म एवढी आली पाहिजे. त्याच्यासाठी फर्स्ट आणि थर्ड टर्मचं मल्टिप्लिकेशन. फर्स्ट टर्मचं कोएफिशियंट 3, सेकंड टर्मचं कोएफिशियंट थर्ड टर्मचं कोएफिशियंट 2. फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन किती येत आहे? 6 येत आहे. आता आपल्याला +6 येत आहे, म्हणजे दोन्ही नंबर्स प्लस घ्यावं लागेल, नाही तर दोन्ही नंबर्स मायनस घ्यावं लागेल. पण आपल्याला ॲन्सर कशात पाहिजे आहे? मायनसमध्ये पाहिजे आहे. आणि ॲन्सर किती आलं पाहिजे? -2√6. म्हणजे √6 येणं गरजेचं आहे. √6 येणं गरजेचं आहे. तर याच्यात फॅक्टर आपल्याला √6 पाहिजे आहे. तर 6ला आपण √6 2 वेळा लिहू शकतो. काय लिहू शकतो? √6. ठीक आहे. आता इथे √6 आहे, इथे √6 आहे. मल्टिप्लिकेशन प्लस आहे, म्हणजे दोन्ही प्लस पाहिजे, नाही तर दोन्ही मायनस पाहिजे. इथे मायनसमध्ये पाहिजे, तर आपल्याला दोन्ही नंबर कसे घ्यावं लागेल? मायनस घ्यावं लागेल. तर दोन्ही नंबर मायनस घेतले तर काय होईल? √6 आणि √6. 1√6 आणि 1√6 याची ॲडिशन होईल 2√6. तर आता आपल्याला काय करायचं आहे? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. तर -2√6x आहे, तर त्याला काय लिहावं लागेल? -√6x -√6x. मग आपण या स्टेपमध्ये काय करू? स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. म्हणजे काय होईल? 3x² मायनस ही टर्म स्प्लिट अप इंटू 2 पार्ट, म्हणजे -√6x -√6x +2 = 0. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये काय करावं लागते? पेअर करावं लागते. 2 टर्मची एक पेअर, 2 टर्मची एक पेअर, आणि पेअरमधनं कॉमन काढावं लागते. आता पेअरमधनं काय कॉमन निघेल? आता बघा, इथे 3 आहे, इथे √6 आहे. ठीक आहे. आणि इथे x² आणि x आहे, म्हणजे x तर कॉमन निघते. आता 6चे फॅक्टर्स काय पडतात? 3 × 2, आणि इथे 3 आहे. 3 आहे, तर 3ला आपण 2 वेळा √3 लिहू शकतो. 2 वेळा √3 म्हणजे 3. आणि इथे रूटमध्ये 2 × 3, म्हणजे √3 इथे पण आहे, √3 इथे पण आहे, म्हणजे काय कॉमन निघेल? √3 निघेल आणि x निघेल. ठीक आहे. आता बघा, √3 आपण कॉमन काढलं. आता 3 म्हणजे 2 वेळा √3 आहे, एक √3 निघालं तर एक √3 वाचलं. आता स्क्वेअरमधला x निघालं तर x वाचला. मायनस 6ला 3 × 2 होते, तर रूटमध्ये 3 × 2 आहे, तर √3 निघालं तर √2 वाचेल, आणि x निघालं आहे कॉमन. मग आता सेकंड ब्रॅकेटमधलं काय कॉमन निघेल? आता आपण याला √2 2 वेळा लिहू शकतो. √2 2 वेळा, आणि याला 3 × 2 लिहू शकतो. म्हणजे रूटमध्ये 3 आहे, रूटमध्ये 2 आहे, आणि इथे 2 वेळा √2 लिहिलं, म्हणजे √2 आपण कॉमन काढू शकतो. तर इथे पहिले मायनसचं साईन आणि √2 कॉमन. आता 6मधलं √2 बाहेर निघालं तर काय राहील? √3 आणि x. आता मायनस कॉमन काढलं तर आतमधलं साईन काय होईल? चेंज होईल. आणि इथे 2 म्हणजे 2 वेळा √2 आहे, 2 वेळा √2 पैकी एक √2 बाहेर निघालं तर एक √2 राहील. ब्रॅकेट कंप्लीट = 0. आता बघा, पहिल्या ब्रॅकेटमध्ये काय आलं? √3x -√2, आणि या पण ब्रॅकेटमध्ये √3x -√2. दोन्ही ब्रॅकेट कशा आहे? कॉमन. मग या दोन्ही ब्रॅकेट कॉमन काढायच्या, म्हणजे √3x -√2
कॉमन निघालं तर मग ही आणि ही ब्रॅकेट कॉमन निघाली तर काय वाचेल √3x हे आणि -√2 इज इक्वल टू 0. आता बघा दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन काय आहे 0 आहे. दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. तर पहिली ब्रॅकेट 0 असेल नाही तर सेकंड ब्रॅकेट 0 असेल. ठीक आहे. मग √3x -√2 इज इक्वल टू 0 और √3x -√2 इज इक्वल टू 0. मग आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे आहे तर -√2ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. -√2 राईट हँडला साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल. म्हणजे √3x इज इक्वल टू मायनस इकडे जाऊन प्लस होईल √2 आणि मल्टिप्लायची संख्या डिवाइड म्हणजे x इज इक्वल टू √2/√3. आता दोन्ही रूटमध्ये आहे तर आपण एका रूटमध्ये घेऊ शकतो म्हणजे x इज इक्वल टू √2/3. तसंच इथे पण आता मायनसची संख्या जी आहे ती राईट हँड साईडला नेली तर काय होईल प्लस होईल म्हणजे √3x इज इक्वल टू -√2 इकडे गेलं तर +√2x इज इक्वल टू मल्टिप्लायची संख्या डिवाइडमध्ये जाईल √2/√3. दोन्ही संख्या रूटमध्ये आहे तर सिंगल रूटमध्ये घेऊ शकतो 2/3. तो x इज इक्वल टू √2/3 इज द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर प्रॉब्लेम नंबर 9 मध्ये काय करायचं आहे याचे फॅक्टर्स पाडायचे आहे. तर हे क्वाड्रॅटिक फॉर्ममध्ये दिसत नाही आहे तर याला आपल्याला पहिले काय करावं लागेल सॉल्व करावं लागेल. सॉल्व करावं लागेल म्हणजे 2mनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल. 2mनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर 2m × m काय होईल 2mचा स्क्वेअर मायनस 2mनी 24ला मल्टिप्लाय केलं तर 24 2 48 आणि हे m. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या राईट हँड साईडला 0 पाहिजे तर ती टर्म कुठे आणावं लागेल लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडची टर्म लेफ्ट हँडला येईल तर त्याचं साईन चेंज होऊन जाईल म्हणजे -50 इज इक्वल टू 0. दिस इज द जनरल फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. स्क्वेअरची टर्म एक्सची टर्म कॉन्स्टंट टर्म. आता याची आपल्याला काय करायची आहे फॅक्टर्स पाडायची आहे. कशाने फॅक्टोरायझेशन मेथडनी. तर फॅक्टोरायझेशन मेथडनी फॅक्टर पाडताना काय करावं लागते स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. मिडल टर्मचे 2 पार्ट करायचे असतात तर त्याच्यासाठी काय करायचं असते फर्स्ट आणि थर्ड टर्मच्या कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन. 2 × 50 हे मायनसचं साईन आहे तर हे मायनस राहील आणि 2 × 50 50 × 2 काय होईल 100. तर फर्स्ट आणि थर्डचा कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन मायनसचं चिन्ह आहे तर 2 × 50 100 मायनसमध्ये आलं. मल्टिप्लिकेशन जेव्हा मायनसमध्ये येते तेव्हा एक नंबर प्लस राहते एक नंबर मायनस राहते. याचे असे फॅक्टर्स पाडायचे की सम आली पाहिजे 48. आता 50 2 100. आता बघा मल्टिप्लिकेशन मायनस आहे तर एक प्लस पाहिजे एक मायनस पाहिजे पण आपल्याला ॲन्सरमध्ये मायनस पाहिजे. ॲन्सरमध्ये मिडल टर्म मायनस पाहिजे तर मोठी टर्म मायनस घ्यावं लागेल. तर -50 + 2 याची सम केली तर काय होईल -48. मग नेक्स्ट काय करावं लागेल स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट. 48mला -48mला काय लिहावं लागेल -50m + 2m म्हणजे कसं लिहावं लागेल 2m² -50m + 2m झालं. 2 पार्ट याचे -50 इज इक्वल टू 0. मग नेक्स्ट स्टेपमध्ये काय करतो आपण पेअरिंग. 2 टर्मची एक पेअर
दोन टर्मची एक पेअर। आता पहिल्या पेअरमधनं काय कॉमन निघते, यम निघत आहे आणि मग 225 जार 50 होते, म्हणजे याच्यातनं 2 कॉमन निघते, 2 कॉमन निघते, यम कॉमन निघते। आता 2 निघालं, एम निघालं, तर एम स्क्वेअरपैकी एक एम निघालं तर एक राहिलं एम मायनस 50 म्हणजे 25 2 जार, तर याच्यातले 2 काढले तर किती राहील, 25 राहील आणि हे एम कॉमन निघालेला प्लस इथून बघा इथे 2 आहे आणि इथे 50 आहे, तर 25 इंटू 250 होते, म्हणजे याच्यामध्ये फॅक्टरमध्ये 2 कॉमन आहे, तर 2 कॉमन काढायचे। 2 कॉमन काढले तर काय होईल, एम मायनस 50 म्हणजे 25 इंटू 2, याच्यातले 2 बाहेर निघाले तर इथे राहील 25 इज इक्वल टू 0। मग या पण ब्रॅकेटमध्ये यम मायनस 25 आहे, या पण ब्रॅकेटमध्ये यम मायनस 25 आहे, मग पूर्ण ब्रॅकेट आपण कॉमन काढू, एम मायनस 25, मग काय उरेल 2m प्लस 2 इज इक्वल टू 0। मग इथे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, मग एक तर पहिली ब्रॅकेट 0 असेल, नाही तर सेकंड ब्रॅकेट म्हणजे एम मायनस 25 इज इक्वल टू 0 और 2m प्लस 2 इज इक्वल टू 0। मग काय होईल, यम इज इक्वल टू 25ला राईट हँड साईडला न्यावं लागेल, तर मायनस नंबर राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल प्लस 25। तसंच इथे 2m आहे, यम 2ला राईट हँड साईडला नेलं तर त्याचं साईन चेंज होईल म्हणजे मायनस 2। मग इथे m मल्टिप्लायची साईन कुठे जाईल, डिवाइडमध्ये, मल्टिप्लायचा नंबर, तर हा 2 कुठे येईल, डिवाइडला। आता हे 2 2 काय होईल, कॅन्सल होईल, मग m इज इक्वल टू मायनस 2 1 जा 2, तर m इज इक्वल टू 25 अँड m इज इक्वल टू मायनस 1 आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन। तर प्रॉब्लेम नंबर 9। आता बघा 9 मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्याची आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडनी फॅक्टर्स पाडायचे आहे, पण त्याचा जनरल फॉर्म काय असतो, ax स्क्वेअर bx प्लस c इज इक्वल टू 0, म्हणजे राईट हँडला 0 पाहिजे, मग 9 याला कुठे आणावं लागेल, लेफ्टला आणावं लागेल, म्हणजे काय होईल 25 एम स्क्वेअर, 9 इकडे आला लेफ्ट हँड साईडला तर याचं साईन चेंज होईल, मायनस 9 इज इक्वल टू 0। आता क्वाड्रॅटिक इक्वेशनचे आपल्याला फॅक्टर्स पाडायचे आहे, पण इथे 2च टर्म आहे, 3 टर्म असत्या तर आपण काय केलं असतं, स्प्लिट अप द मिडल टर्म इंटू 2 पार्ट, पण इथे टर्म किती आहे, 2। टर्म 2 असेल तर काय करावं लागते, कॉमन काढावं लागते, टर्म 2 असेल तर काय करावं लागते, कॉमन, पण इथून कॉमन निघते का, नाही। जर कॉमन नसेल निघत तर फॉर्म्युला वापरायचा असतो, कोणता, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा। ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय, ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा बेरीज एकदा वजा बाकी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी। जर कॉमन नसेल निघत तर फॉर्म्युल्याने सॉल्व करावं लागते, तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी। आता याला आपल्याला ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर बनवायचा आहे। आता हा यम स्क्वेअर फक्त यम साठी आहे, 25 साठी आहे का, नाही, पण 25 कितीचा स्क्वेअर आहे, 5चा, तर आपण 25ला 5 आणि एमचा होल स्क्वेअर म्हणू शकतो। आता हा स्क्वेअर 5चा पण झाला, एमचा पण झाला, 5चा स्क्वेअर 25 आणि एम स्क्वेअर, तसंच इथे 9 कितीचा स्क्वेअर आहे, 3चा स्क्वेअर आहे, इज इक्वल टू 0। आता बघा इथे ए स्क्वेअर झालं, इथे बी स्क्वेअर झालं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, तर हा फॉर्म्युला वापरायचा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे एकदा बेरीज एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन, म्हणजे काय होईल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे 5m प्लस 3 एकदा ॲडिशन, 5m मायनस 3 एकदा सबट्रॅक्शन इज इक्वल टू 0।
मग फर्स्ट ब्रॅकेट दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, तर मग फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट इज इक्वल टू 0. 5m प्लस 3 इज इक्वल टू 0 और 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. मग आता एमची व्हॅल्यू काढायची आहे, तर 3ला राईट हँड साईडला न्यायचं. तर 5m इज इक्वल टू 3 राईट हँड साईडला जाईल तर त्याचं साईन चेंज होईल, प्लस 3चं मायनस 3 होईल. मल्टिप्लायची संख्या डिवाइडला येईल, म्हणजे m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5. तसंच इथे 5m मायनस 3 राईट हँडला जाईल तर प्लस 3 आणि m इज इक्वल टू 5 मल्टिप्लायमध्ये आहे, डिवाइडला जाईल 3 अपॉन 5. तर एमच्या व्हॅल्यूज मिळाल्या. m इज इक्वल टू मायनस 3 अपॉन 5, m इज इक्वल टू 3 अपॉन 5. दीज आर द रूट ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता प्रॉब्लेम 11 मध्ये बघा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे पण जनरल फॉर्ममध्ये लिहिलेलं नाही आहे. तर राईट जनरल फॉर्म काय आहे, ax² bx प्लस c इज इक्वल टू 0. म्हणजे राईट हँडला काय पाहिजे 0. मग ही राईट हँडला गेलेली टर्म लेफ्ट हँडला आणायची, म्हणजे त्याचं साईन चेंज होईल. 7m² मायनस 21m इज इक्वल टू 0. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं, पण याच्यात किती टर्म्स आहे, 2 टर्म. 2 टर्म असेल तर काय करायचं असते, कॉमन काढायचं असते. आणि कॉमन नसेल निघत तर फॉर्म्युला वापरायचा असतो. पण इथे कॉमन निघते. काय कॉमन निघते, इथे m² आहे, इथे m आहे, म्हणजे यातनं m कॉमन निघते. इथे 7 आहे, इथे 21 आहे, तर 3 7 जार 21 होते, म्हणजे 7 पण कॉमन निघते आणि m पण कॉमन निघते. म्हणजे 7 कॉमन काढायचं आणि m कॉमन काढायचं. हे निघालं 7 कॉमन, m² मधनं m निघाला तर एक m राहील. आता मायनसची साईन 21 मधनं 7 निघालं, म्हणजे 21 म्हणजे 7 3 जार, तर 7 निघालं तर इथे राहील 3m आपण कॉमन काढलेला आहे इज इक्वल टू 0. मग याला फर्स्ट ब्रॅकेट म्हणायचं, याला सेकंड ब्रॅकेट म्हणायचं. आणि 2 ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, म्हणजे फर्स्ट ब्रॅकेट इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट म्हणजे 7m इज इक्वल टू 0 और सेकंड ब्रॅकेट म्हणजे m मायनस 3 इज इक्वल टू 0. मग आता mची व्हॅल्यू काढायची आहे, तर m इज इक्वल टू 0 अपॉन 7 मल्टिप्लायची नंबर डिवाइडला जाईल. मग m इज इक्वल टू 0ला कशाने डिवाइड केलं तर आन्सर येईल 0. आणि इथे काय होईल, 3ला राईट हँड साईडला न्यावं लागेल, तर m इज इक्वल टू मायनसची संख्या राईटला जाऊन प्लस होईल. तर mच्या व्हॅल्यू 2. प्रॉब्लेम नंबर 12. m² मायनस 11 इज इक्वल टू 0. हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे आणि याचे आपल्याला फॅक्टोरायझेशन मेथडनी फॅक्टर्स पाडायचे आहे. पण या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये किती टर्म्स आहे, 2 टर्म्स आहे. 2 टर्म्स असेल तर काय करावं लागते, एक तर कॉमन काढावं लागते किंवा फॉर्म्युला मेथड वापरावं लागते. आता इथे कॉमन निघते का, नाही. मग काय वापरावं लागेल, फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरतो आपण, a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b a मायनस b. या फॉर्म्युल्याला सॉल्व करतो. a² मायनस b² इज इक्वल टू a प्लस b a मायनस. इथे किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहे, म्हणजे काय करावं लागेल, कॉमन काढावं लागेल. पण कॉमन निघत नाही, तर मग होल स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा. इथे mचा स्क्वेअर आहे, 11 कशाचा स्क्वेअर आहे, नाही आहे. 3चा स्क्वेअर 9 आहे, 4चा स्क्वेअर 16 आहे, पण 11 हा कशाचा स्क्वेअर नाही आहे. तर मग याला आपल्याला स्क्वेअर बनवायचा आहे, तर रूट 11चा स्क्वेअर बनेल. म्हणजे हा mचा स्क्वेअर आहे मायनस हा कशाचा बनेल, रूट 11चा स्क्वेअर इज इक्वल टू 0. कारण की स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं की 11 राहील. ठीक आहे. मग आपण याला पण होल स्क्वेअर बनवला, याला पण होल स्क्वेअर बनवला. आता आपण कोणता फॉर्म्युला वापरू शकतो, a²
मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी ए मायनस बी. म्हणजे एकदा ॲडिशन एकदा सबस्ट्रॅक्शन. म्हणजे यम प्लस √11 एकदा ॲडिशन, यम मायनस √11 एकदा सबस्ट्रॅक्शन इज इक्वल टू 0. मग इथे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. म्हणजे पहिली ब्रॅकेट 0 असेल किंवा दुसरी ब्रॅकेट. म्हणजे एम प्लस √11 इज इक्वल टू 0 और यम मायनस √11 इज इक्वल टू 0. मग एमची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे तर 11ला राईट हँड साईडला न्यावं लागेल. √11 तर लेफ्टचा नंबर राईटला जातो तेव्हा त्याचं साईन चेंज होते. तर प्लस आहे तर इकडे येऊन मायनस होईल, मायनस √11. तसंच इथे एम इज इक्वल टू लेफ्टचा नंबर राईटला घेऊन जायचा आहे तर ही मायनसची टर्म राईटला जाऊन प्लसची होईल. तर इथे येईल √11. ही मायनसची टर्म इकडे गेली प्लस झाली. अशा रीतीने आपल्याला दोन फॅक्टर्स मिळाले, मायनस √11 आणि √11 आर द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन.